शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी एक विधान केलेलं आहे आणि हे विधान मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्या युतीसाठी सकारात्मक असल्याचं चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतंय। मात्र हे सरी चित्र असलं तरी सामान्य मनसैनिकांना, सामान्य शिवसैनिकांना काय वाटतंय हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत नाशिकमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, जे प्रदेश पातळीवरती काम करतात। दिनकर पाटील असतील, सलीम शेख असतील, हे सगळेच पदाधिकारी आहेत। त्यांच्यासोबत काही स्थानिक पदाधिकारी जे आहेत ते देखील आपल्यासोबत आहे। या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशा प्रकारची भावना खरं तर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी काल याच मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला आल्यानंतर केलेली होती आणि या सगळ्याला मनसेच्या देखील पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला होता, त्यांचं स्वागत केलं होतं। पुन्हा एकदा आपण या मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी आणि नेत्यांशी बोलणार आहोत। अण्णा, खरं तर दोन्ही भावांनी एकत्र यावं अशा प्रकारची भावना काल ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यालयामध्ये सदिच्छा भेट दिली, त्यावेळेला ती भावना व्यक्त करून दाखवली। तुमच्या मनसेच्या कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं काय आहे, महाराष्ट्राच्या मनात नेमकं काय? खरं तर महाराष्ट्राच्याच मनामध्ये आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं, एकत्र येण्याची गरज आहे। या दोघा भावांची महाराष्ट्राला गरज आहे, कारण आजची जी महायुतीची भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने हुकुमशाहीने या महाराष्ट्रात जनतेला वागणूक देत आहे, कोणतेही काम न करता फक्त दादागिरी या ठिकाणी चाललेली आहे। यांना थांबवण्यासाठी ठाकरे बंधूच या ठिकाणी हे काम करू शकतात, त्यांना थांबवायचं काम करू शकतात। म्हणून सगळ्या कोणत्याही भागात जा, प्रत्येकाचं एकच मत आहे, राजसाहेबांनी उद्धव साहेबांनी एकत्र यावं, या महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा, ही जनतेची मागणी आहे, शिवसेनेची मागणी आहे, मनसेच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे, सर्वांची मागणी आहे। परंतु आता हा निर्णय राजसाहेबांना घ्यायचा आहे, उद्धव साहेबांना घ्यायचा आहे। आज तर टी व्हीवर बघितलं, उद्धव ठाकरेंनी सांगितलं साहेबांनी की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल, तर हे लवकर व्हावं असं जनतेला वाटतं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका खरं तर जवळ आहे, त्या पार्श्वभूमीवर युत्या आघाड्या होता, हे दोन बंधू एकत्र आले तर नाशिक असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी किती परिणाम होईल? हे दोघं भाऊ एकत्र आले तर मनसेला किती ताकद मिळेल, ठाकरेंच्या शिवसेनेला किती ताकद मिळेल, कुठपर्यंत सत्तेची समीकरणं जुळतील? 100% सत्तेवर येतील मनसे आणि शिवसेना। भारतीय जनता पार्टी फक्त आहे ना कोणत्याही गोष्टीचा ते बाहो करतात, काम काहीच करत नाही। तुम्ही नाशिकचंच घ्या ना, कुठे सिंहस्थाची एकही कामं। आता त्यांना लग्न कार्य असले का मुख्यमंत्री लग्नाला येतात, मिटिंग घेतात, बावनकुळे साहेब कोणाच्या तरी लग्नाला येतात, मिटिंग घेतात। त्यांना नागपूर, पुणा, ठाणा हेच बनवायचं आहे। नाशिक शहराकडं पूर्ण दुर्लक्ष आहे। आपण बघितलं असेल 2017ला दत्तक नाशिक घेतलं होतं CM साहेबांनी, योगायोगाने तेच CM आहे आज। कुठं काय एकही काम नाही, होणार नाही, CS होऊन जाणार आहे पण कामं होणार नाही। हे एवढी मला मात्र भारतीय जनता पार्टीच्या बाबत एवढी माहिती, ते काहीच करत नाही, करणार नाही। म्हणून मनसे शिवसेना एकत्र आल्यावर उत्तर महाराष्ट्रात नव्हे, महाराष्ट्रातील सगळ्या महापालिकांवर, जिल्हा परिषदांवर झेंडे फडकल्याशिवाय राहणार नाही, 100% खात्री। जनतेचंच मत आहे, जनता एकत्र यायला म्हणते। फक्त आता या दोघा भावांनी एकत्र आल्यावर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे। तुम्ही परत हीच न्यूज दाखवा, मी जे बोललो ते 100% फायदा होणार आहे। फक्त EVM मशीन वापरू नये त्यांनी। आपल्यासोबत दिनकर पाटील, सलीम शेख देखील आहेत। मामा, महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडची चर्चा आहे, ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे असे काल घोषणा झाल्या। तुम्हाला वाटतं ह्या ठाकरे ब्रँड जो आहे तो एकत्र आला तर फायदा जो आहे तो राजकारणामध्ये होईल आणि महाराष्ट्राचे चित्र बदलेल? खरं तर आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अगोदरसुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असताना महाराष्ट्रामध्ये हा ठाकरे ब्रँडच चालायचा। तर मला वाटतं आदरणीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे जर एकत्र आले परत ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड चालल्याशिवाय राहणार नाही आहे। किती परिणाम याचा होईल? किती परिणाम म्हटल्यापेक्षा समजा स्थानिक स्वराज्य संस्थे ज्या निवडणुका असतील त्या सर्व निवडणुकामध्ये ठाकरे ब्रँड यशस्वी होणार आहे। तुम्ही राज्यभर फिरताय, कार्यकर्त्यांना भेटताय, कार्यकर्त्यांच्या मनसेच्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे? म्हणजे कार्यकर्त्यांची भावना आहे दोघं भावांनी एकत्र आलं पाहिजे, त्याहीपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची भावना आहे का दोघं भावंडांनी एकत्र आलं पाहिजे। आपण जर बघितलं, प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी एक स्टेटमेंट केलं का मुंबईची भाषा ही हिंदी आहे, म्हणून आमची जी मातृभाषा आहे
कुठंतरी आमच्या मातृभाषेवर मराठी भाषेवर कुठेतरी अन्याय हे सरकार कुठंतरी अन्याय करते. म्हणून या महाराष्ट्राच्या हितासाठी ह्या आमच्या मराठी भाषेसाठी दोघं भावंडांनी एकत्र आलं पाहिजे. दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे. आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार पुढे. नेमकं काय तुम्हाला वाटतं दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे? एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेला तुम्ही फिरता त्यावेळेला वाटतं तुम्हाला दोघा भावांनी एकत्र आलं पाहिजे? हो, कारण की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे, घाणेरडं राजकारण चालू आहे, त्याला आळा घालण्यासाठी उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र आलेच पाहिजे आणि त्याशिवाय ह्या राजकारणाला आळा बसणार नाही. आणि म्हणून उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी एकत्र बसून जे काही युतीचे जे काही समीकरण ते बसून ते त्यांनी ठरवलं पाहिजे की कसं एकत्र येता येईल. आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी आहेत. तुम्हाला वाटतं दोघा भावांनी एकत्र यावं आणि काय यावं? निश्चितच जनतेच्या मनात आणि मराठी माणसाच्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात हेच चालू आहे, दोघं भावांनी एकत्र आलं पाहिजे. मागं देखील 2014 असेल, 2017 असेल, राजसाहेबांनी प्रत्येक वेळेस आपलं पाऊल उचललेलं आहे. उद्धव साहेबांनी सुद्धा पुढे येऊन एक भावासाठी एक फोन केला गेला पाहिजे आणि सर्व आमच्या महाराष्ट्र सैनिकांनाही असं वाटतं की दोघं भावांनी एकत्र यावं. निश्चितच मराठी माणसाला न्याय मिळेल. तुम्हाला वाटतं जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा जो संघर्ष सत्ताधाऱ्यांबरोबर आहे तो कुठेतरी कमी होईल? नक्कीच महाराष्ट्राला सर्व मतदारांना एक उगवतं नेतृत्व आणि जे काही महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी लढणारे दोघं भाऊ एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला त्याचा फायदा होईल. हो, येणाऱ्या निवडणुकीला महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो आणि येणारी विधानसभा आणि लोकसभा यासाठी पूर्णपणे महाराष्ट्राची जनता हे दोघं ठाकरे बंधूंच्या मागे नक्कीच उभी राहील. आपण बघतोय नाशिकमधले हे सगळे पदाधिकारी होते. या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी आपण चर्चा केलेली आहे. सगळ्याच पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये तीच भावना आहे की या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि एकत्र येऊन महाराष्ट्रामधला जो ठाकरे ब्रँड आहे तो पुढे आणावा, अशा प्रकारची भावना या कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्त्यांना जे वाटतंय ते मात्र आता नेत्यांना वाटतंय का, नेते त्यासाठी आग्रही राहतात का, हे सगळं बघणं पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.